मागे घ्यायला अवघे काही तास उरलेले आहे. उद्याचा दिवस आहे. कशा पद्धतीने बंडखोरी शमवताय? तुमच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. तुम्ही सगळ्यांना भेटता. आम्ही सगळेच सामूहिकतेने काम करतो. अमित साटमजी असतील, मी असेल, प्रवीण दरेकर असतील, अतुल भातखळकर असतील, प्रसाद लाड असतील, आमचे सर्व आमदार असतील. आमचा सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न चालू आहे की सगळ्यांना न्याय देण्यामध्ये आमची भूमिका जरी असली तरी मिळालेल्या जागा, त्याच्यावर असलेले उमेदवारांची, इच्छुकांची संख्या पाहता सगळ्यांना न्याय देण्याची मानसिकता असताना सुद्धा व्यावहारिकता झालेली नाही. आणि मग सगळ्या प्रमुख कार्यकर्ते जे इच्छुक आहेत त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं, त्यांचं ऐकलं पाहिजे. काही गोष्टी सुधारल्याही पाहिजेत, पक्ष म्हणून आम्ही त्या सुधारूही. पण आमच्या सगळ्यांचं एकमत आहे, इच्छुकांमधल्या असलेल्या आणि राहिलेला ज्यांना न्याय देऊ शकलो नाही त्यांचंसुद्धा एकमत आहे की यावेळेला महायुतीचा महापौर आणि महापालिकेत मुंबईकरांची खरी सेवा करायची आहे. यासाठी संवादाचा, चर्चा, विमर्श यासाठी मी कालपासून सातत्याने सगळ्यांना भेटतो आहे. आज मी, प्रसाद लाडजी, सुनील कर्जतकरजी या ठिकाणी सगळ्यांना भेटलो आहोत. त्यातनंही मार्ग निघतो आहे, चांगला मार्ग निघतो आहे. सर, एक सायन कोळीवाड्यामध्ये 173 मध्ये जी काही झालेलं आहे, डुप्लिकेट अर्ज दिला अशा पद्धतीचा झालेला आहे, तो एबी फॉर्म दिला, तुमच्याकडून पत्र देखील गेले निवडणूक, काय नेमका सगळा प्रकार आहे हा? खरं आहे, 173 मध्ये दोन्ही अर्ज पडलेत आणि आता एक अर्ज राहील. जो राहील तो महायुतीचा अर्ज असेल आणि शिवसेना आणि भाजप दोघांचा मिळून ठरलेला उमेदवारच लढेल. ओरिजिनल जर कार्यालयामध्ये आहे तर मग जो जोडलेला आहे तो कसा का वैध निवडणूक आयोगाच्या अधिकृत ठरला, कशा पद्धतीची प्रक्रिया करता येते का? नाही, यावर मला असं वाटतं निर्णय निवडणूक आयोगाने जो घ्यायचा आहे त्यांना घेऊ द्या. पक्ष म्हणून निर्णय आम्हाला जो घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ. बरं, तो घेईल का मागे? कारण की तो नॉट रिचेबल आहे असं देखील समोर येते, त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित आहे. असं या मुंबई शहरामध्ये आमच्याशी नॉट रिचेबल राहणारा व्यक्ती अजून शोधून सापडणार नाही. जो निर्णय महायुतीचा असेल तो केला जाईल आणि तोच निर्णय आणि तोच उमेदवार. दुसरीकडे आपल्या संपर्कात आहे. मला कोणाच्या संपर्कात असण्यापेक्षा देवेंद्रजी आणि एकनाथजी हे पूर्णपणे रिचेबल आहेत आणि ते एकमेकाशी रिचेबल असल्यामुळे अन्य कोणी नॉट रिचेबल असण्याचा प्रश्नच आहे. तुम्ही 200 नंबरच्या वॉर्डमध्ये देखील काल रात्री गेला होता, ते देखील उमेदवार गायब आहेत अशा पद्धतीच्या बातम्या येतात, काय नेमकं आहे? नाही, त्यांचा माझा व्यवस्थित संपर्क चालू आहे. मी सुनील कर्जतकरजी त्यांना भेटलो, आजही माझं त्यांचं बोलणं झालं आहे. मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं म्हणणं मांडावं अशी अपेक्षा असताना ते आम्ही ऐकलंही पाहिजे ना. आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं ऐकण्याची कृती आम्ही करू. इथून सुद्धा एका प्रमुख कार्यकर्त्याच्या घरीच मी चाललेलो आहे. बरं, अशी जी दक्षिण मध्य मुंबईमध्ये जेवढे बंडखोर आहेत, ज्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अर्ज भरलेला आहे, अशा किती लोकांशी संवाद झालेला आहे आणि किती सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झालेली आहे? बघा, मी सगळ्यांना बंडखोर असं माझ्या संघटनेच्या भाषेत म्हणणार नाही. हे सगळे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांचं काही ना काही म्हणणं मांडायचं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्या म्हणण्याला न्याय दिला पाहिजे, ह्या भूमिकेत मी काम करतो. सर, एक प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी उमेदवारी दिली किंवा नाही दिली यावरून वाद आहे. पुण्यामध्ये सुद्धा एक असाच वाद निर्माण झाला. पूजा मोरे यांना उमेदवारी दिली, भाजपच्या जाधव या संदर्भामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अखेर आज त्यांनी अर्ज मागितले. कुठेतरी दबावामुळे या सगळ्या निर्णायक पक्षांकडे कुठलाही दबाव पुण्यात नाही, मुंबईत नाही, 29 महापालिकांमध्ये नाही. दबाव असता एकाधिकारशाही जसं काही आमचे विरोधक आरोप करतात तर आम्ही कोणाचं म्हणणंच ऐकलं नसतं किंवा कोणी त्या ठिकाणी इच्छुकाने दुसरा अर्जच भरला नसता. हे खरं आहे की मी आज सकाळी एका मीडियाच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की ज्या पद्धतीचे प्रकार या निवडणुकीच्या काळात, मी बाकीच्या पक्षांवर टीका करणार नाही, त्यांनी त्यांचं बघावं, पण लोकांना आवडणार नाही अशा गोष्टी घडल्या आहेत आणि त्याच्या भाजप म्हणून आम्हाला वेदना आहेत, दुःख आहे. पण कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, इच्छुकांचं आम्ही अगोदरही ऐकत होतो, आजही ऐकतोय, आताही ऐकण्याचंच काम करू आणि त्यातनं सामोपचाराने, समन्वयाने पुढे जाऊ. पुन्हा एकदा असं ठाकरे बंधूंकडून वारंवार आरोप होते, आता पुन्हा एकदा तोच आरोप केला जातो की तुम्हाला मराठी महापौर जो आहे तो बसवायचा आहे आणि हीच लाईन जी आहे ती पुढे नेली जाते ठाकरे बंधूंची. माझा त्यांचा प्रतिप्रश्न हिंमत असेल तर हे घोषित करा की आम्हाला कुठल्या मोहल्ल्यातला
महापौर करायचं नाही हे त्यांनी घोषित करावं. आणि आमचा थेट आरोप आहे की ज्या पद्धतीचं नरेटिव्ह मतांच्या लांगुलचालनासाठी उद्धव ठाकरेजींचा पक्ष आणि त्याला साथ राज ठाकरे यांचा पक्ष देतोय, ते मराठी मुस्लिम मुस्लिम मराठी ही मामू नावाची जी काही पद्धत आहे ना, त्या मामूच्या विरोधात आमचा एल्गार आहे की हिंदू मराठी आणि हिंदुत्व घेऊन मराठी माणसाला नेतृत्व देऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत. पण मनसेने एक गुजराती उमेदवार दिला. बघा त्यांनी काय उमेदवाराला द्यायचं आहे त्यांना लखलाभ लावलं. आमच्या दृष्टीने प्रखर राष्ट्रवाद, कट्टर हिंदुत्ववाद आणि प्रचंड विकासाचं काम आणि मराठी माणसाचं नेतृत्व यामध्ये या निवडणुकीत आम्ही लढतो. पण असा एक आरोप केला जातो की उत्तर भारतीय करून तुमच्याकडे जास्त उमेदवार दिले, असा पण एक आरोप सुरू झालेला आहे. जे दिलेत ते मुंबईकर आहेत. मुंबईकरांमध्ये भेदाभेद करण्याची आमची भूमिका नाही. आणि आज आमची यादी बघितली तर समतोल यादी आहे, सर्वांना न्याय दिला आहे आणि मराठी उमेदवारी सर्वात जास्त आमच्याकडे आहे. ज्या वरळी डोममध्ये ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर खऱ्या अर्थानं आता निवडणूक एकत्र आल्या, त्याच वरळी डोममध्ये तुम्ही 3 तारीखला सभा घेतात. देवेंद्र फडणवीस त्याची घोषणा अधिकृत करतील. जाहीरनाम्यासंदर्भात कधीपर्यंत होईल आणि मुंबई टप्प्याटप्प्याने जाऊ. आमच्या रणनीतीच्या टप्प्यात एक एक विरोधकांचा डाव अडकला जाईल अशी रणनीती आम्ही केली. ज्या सगळ्या सीटवरून ही सगळी चर्चा प्रामुख्याने होते ते दत्ता केळुसकर तुमच्या संपर्कात आलेले आहेत का? आणि उद्याचं चित्र अरे काय तुम्ही कोणाचं नाव कशाला घेताय? माझ्या संपर्कात सगळेच आहेत आणि सगळ्यांशी संपर्क करणं माझं काम आहे. किती बंडखोर शांत झाले? उद्यापर्यंत